उपतहसीलदार श्रीखंडे यांची बदली करा, गोसावी समाजाची मागणी। श्रीखंडे यांच्या विरोधात गोसावी समाज आक्रमक। निपाणीचे उपतहसीलदार श्री अरुण श्रीखंडे यांनी जातीचे दाखले वेळेत देणे जबाबदारी असताना त्यांनी जातीचे दाखले वेळेत दिलेले नाहीत। गोसावी समाजातील जातीचे दाखले त्यासोबत लागणारी पुरावे सादर करून देखील कागदपत्रे घेऊन हेतुपुरस्सरपणे पुरावे पाहत नसून त्याने आपल्या कामामध्ये कसूर केलेली आहे। काही दिवसांपूर्वी गोसावी समाजामध्ये जाऊन जातीची दाखल्याची चौकशी करण्यात आलेली होती, परंतु त्यानंतर सुद्धा जातीचे दाखले आजपर्यंत मिळालेले नाहीत। यामुळे गोसावी समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्यास श्रीखंडे हे जबाबदार असून अशा अकार्यक्षम अधिकाऱ्याला निपाणीमध्ये ठेवू नये आणि त्यांची बदली करून त्यांच्या कामाची चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन गोसावी समाज बांधवांच्या माध्यमातून निपाणीचे तहसीलदार MN बेळगार यांच्याकडे देण्यात आले। प्रारंभी निपाणी नगरपालिका येथील डॉक्टर आंबेडकर पुतळ्यापासून तहसीलदार कार्यालयाकडे पायी मोर्चा काढण्यात आला। यावेळी उपतहसीलदार अरुण श्रीखंडे यांची बदली करा अशा घोषणा देत मोर्चा तहसीलदार कार्यालयाजवळ आला। यावेळी प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने म्हणाले, सर्व समाजांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आणि तो जगण्याचा अधिकार हिरावून घेणे योग्य नाही। काम चुकार करणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्याला शिक्षा झाल्यास अनेकांना संदेश मिळत असल्याचे सांगितले। एक तर तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आपण इथं आलेलो। समाज हा सगळा गोसावी आहे, भटके विमुक्त म्हणा, गोसावी म्हणा, मागासवर्गीय म्हणा, जे या देशातील नागरिक असतील त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे। म्हणजे ज्याच्यात जात आहे आणि ज्याच्यात पैसा आहे त्याला सन्मान, ही काही व्यवस्था नाही। आणि ही व्यवस्था जर आपल्याला बदलायची असेल तर मित्रांनो तुम्हाला संघर्षशिवाय पर्याय नाही। हे उदाहरण झालं, श्रीखंडे हे उदाहरण झालं। तर असे प्रतिनिधी या देशामध्ये लाखो आहेत, ते खुर्चीवर बसलेले आहेत, त्यांना हलवणं हे दुरापा असतंय, भ्रष्टाचाराचं कळस झालेलं आहे। म्हणून एक आता आपण सक्षम आमचे जे अधिकारी तहसीलदार त्यांना निवेदन देत आहोत की बाबा एकाला शिक्षा हा अनेकांना संदेश असतो। लक्षात आहे ना तुमच्या? म्हणजे आम्ही चळवळी केल्या, न्याय किती मिळाला आपल्याला? किती जणांना आपण आज अन्यायग्रस्त ठेवणार आहोत? साधं जातीचं, ज्या जातीने जन्मलो त्याची मला मान्यता मिळत नसेल तर मान्यता कोण देणार? म्हणजे तुमचा वारसा तुम्हाला मान्य नाही, तुमची जात तुम्हाला मान्य नाही, याचा तुमचं नागरिकत्व तुम्हाला मान्य नाही। यावेळी गोसावी समाजाचे नेते गणू गोसावी, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विलास गाडीवडर, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर माने यांच्यासह गोसावी समाजातील नागरिकांनी श्रीखंडे यांच्या विविध तक्रारी तहसीलदारांना सांगितल्या व तहसीलदारांना निवेदन देऊन श्री अरुण श्रीखंडे यांची लवकरात लवकर बदली करून त्यांच्या कामाची चौकशी करण्याचे निवेदन देण्यात आले। येत्या 8 दिवसांमध्ये बदली न झाल्यास तहसीलदार कार्यालय समोर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। बेळगावमध्ये मला तिथं फोन करून बोलून घेतला तुमच्या जातीची चौकशी करण्यासाठी। मी तिथं बेळगावला गेलो, मग तिथं तहसीलदार, तिथे ग्रामपंचायतचे सगळे लोकांची जाणं भेटला। माझ्याकडे फोटो वगैरे आहे आणि जिथे केलं त्याचे किती वेळा त्यांनी घालता काय आता त्याच्या माझ्याकडे पुरावा आहे। तर त्याने 18 तारखेला हे दिले आणि त्याने त्या टायमाला मला काय म्हटलं, तिथं लोकांनी तुम्ही ताबडतोब आजच्या तुम्ही फॉर्म जमा करा, नाही तर मी तुमच्या पहिले ते रिजेक्ट करणार आहे। नंतर मी मला काय गडबड लागली, त्या दिवशीच मी रात्रीचे काय हे करून मी आंदोलन घालून रात्रीचे त्या माने मयूर त्या कम्प्युटर ह्याच्यामध्ये जाऊन मी त्यांचं आंदोलन घालून ताबडतोब मी दिलोय। तिथं लेटर गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला रिजेक्टचा फॉर्म माझ्या हातात आला। त्याचं मी केलं, सर तुम्ही असं रिजेक्ट तुम्ही काय केलं तर नाही, मी आधी चौकशी करणार आहे। मी म्हटलं तुम्ही चौकशी केलेला माझ्याकडे पुरावा आहे, तुम्ही हजर कसली चौकशी करता? तर मी चौकशी करता, 2-4 दिवस गेले, त्याच्यानंतर मी आणि गेलो त्याच्याकडे रिपोर्ट आणून दिला, जीपीएस केलेलं आम्ही तिथं त्यांच्या घरासमोर जीपीएस केलेलं माझ्याकडे फोटो वगैरे आहे। गोसावी समाज गेले मला वाटते 40 वर्षे या निपाणीमध्ये आजपर्यंत रहिवासी आहेत। त्यांचं आधार कार्ड आहे, रेशन कार्ड आहे, जातीचे सर्टिफिकेट आहेत, इथं सगळ्यांचं शिक्षण झालं, इथंच त्यांना आम्ही जागा दिल्या, घरं बांधले, सगळे सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी सगळेजण गेले 35 ते 40 वर्षे या ठिकाणी राहतात। आणि तुमचा डेप्टी तहसीलदार
श्रीखंडे उद्धट त्यांना वागणूक या ठिकाणी देतात. त्यांनी सरकारचे नोकर आहेत, त्यांनी ह्या लोकांची सेवा करायला पाहिजे. ह्या लोकांसाठी मी देखील फोन करून सांगितलं, तुम्हाला फार तर चुकीचं वाटत असेल तर प्रत्यक्षात जाऊन पंचनामा करा. गोसावी असेल तरच द्या. आम्ही एक गाडीवडर आहे आणि गोसावी मागणार नाही. गोसावी समाजात गोसावीचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी मागत आहेत. ते सर्टिफिकेट देखील द्यायला त्यांनी मागे पुढे करतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची बदली झाली आहे, तुम्ही आज रिन्यू करावा असं आमची विनंती आहे. कारण कलंकित ऑफिसर अधिकारी आमच्या निपाणीला लाभू नये अशी आमची तुम्हाला विनंती आहे. तुम्ही आजच्या आज 2 महिने झालेले, तर त्यांची अशी इच्छा होती की आम्ही चौकशी करतो. तुम्ही चौकशी करा, ह्याच्यातलं काही दुमत कुणाचं नव्हतं. मात्र कर्नाटक शासनाने गोसावी समाजाला ऑलरेडी अगोदर दाखले दिलेले. कर्नाटक शासनाच्या आदेशाप्रमाणे निपाणच्या तहसीलदारांनी सुद्धा त्यांनी अनेक वेळा दाखले दिलेले. मात्र अशिक्षित समाज असल्यामुळं थोडे त्यातले काही दाखले घ्यायला राहिलेले. त्यातले 14 विद्यार्थ्यांनी दाखले इथे दिलेले. त्यांना ते दाखला घेऊन स्कॉलरशिपसाठी अर्ज द्यायचा होता. ती शेवटची तारीख 26 तारीख होती. ती 26 तारीख संपलेली आहे. त्या 14 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्या श्रीखंडेच्या पगारातून ती वसूल झाली पाहिजे आणि ते पगारातून घेऊन त्यांना शिष्यवृत्ती ती रक्कम दिली पाहिजे. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही शाळा शिका. आम्ही शिकलोय. शिका आणि तुम्ही खुर्ची बसा म्हणून सांगितले. 3 डिसेंबर 1938 बाबासाहेबांनी तर म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानात संदेश दिलेले आहेत. निवेदनाचे वाचन अविनाश माने यांनी केले. टी कॅटेगरीमधील डोंगरी गरासिया अशी जातीची नोंद असलेले दाखले दिले आहेत. समाज अशिक्षित असल्याने काही जणांनी अद्यापपर्यंत जातीचे दाखले काढलेले नाहीत. ज्यावेळी जातीचा दाखला मागणी केल्यानंतर समाजातील नेते मंडळीवर स्थानिक चौकशी करून व पूर्वीचे पुरावे पाहून 4 ते 5 दिवसामध्ये दाखले दिलेले आहेत. 1.5 ते 2 महिन्यापूर्वी 14 शाळेच्या विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला मिळण्यासाठी तहसीलदार ऑफिसला अर्ज दिलेला आहे. परंतु मनाच्या मर्जीप्रमाणे काम करणारे उपतहसीलदार यांनी अद्यापपर्यंत दाखले दिलेले नाहीत. हिटलरशाही पद्धतीने आम्हाला उत्तरे दिले जातात. शिक्षणासाठी असणाऱ्या शिष्यवृत्तीची मुदत 26/7/2025 रोजी 2025 अखेर होती. त्या मुदतीत जातीचे दाखले न मिळाल्याने भटक्या जातीतील गरीब समाजाला मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. यावेळी गोसावी समाजाचे नेते गणू गोसावी, संभाजी गोसावी, मारुती गोसावी, बाबासाहेब गोसावी, दगडू गोसावी, RS सनदी, अविनाश माने, झाकीर कादरी, सुशील कांबळे, दिलीप कांबळे, प्राध्यापक अजित कांबळे, जनार्दन मोहिते, सौ मंगला घोरपडे, बाबूराव माने यांच्यासह गोसावी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.